नमस्कार. टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे. अंगणवाडी ताईंचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलचा हा रिपोर्ट आहे. नो वर्क नो पेमेंट. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तालयाकडून मानधन अदा केले जाते. दुसरीकडे आयुक्तालयाकडून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नो वर्क नो पेमेंट अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मानधनपत्रक तयार करताना कामावर नसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती दर्शवण्यात आली आहे, असे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर. सेविका आणि मदतनीसांच्या संपामुळे तब्बल महिनाभरापासून अंगणवाड्यांना कुलपे आहेत. 0 ते 6 वर्षे वयोगटातील सुमारे 2 ते 2.25 लाख बालकांना पोषण आहार पुरवठ्यासाठी उभारलेली पर्यायी व्यवस्थाही कोलमडली असून जिल्ह्यातील कुपोषित बालकांना सॅम आणि मॅम श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील 3,2500 जवळपास अंगणवाड्या असून तिथे 2,500 अंगणवाडी सेविका, 775 मिनी अंगणवाडी सेविका आणि 2,500 मदतनीस कार्यरत आहेत. यापैकी सुमारे 4,500 अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. या संपाला आज पुरेपूर 1 महिन्याचा कालावधी झाला असून संपकऱ्यांच्या मागण्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस हा संप चालेल याबद्दल सध्या तरी कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. परिणामी बालके, गरोदर माता, स्तनदा मातांच्या पोषण आहार वाटपाचे नियोजन संपूर्णपणे विस्कळीत झाले. या संदर्भात जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले की अगोदर बचत गटाच्या माध्यमातून तर आता सरपंच, ग्रामसेवक, गटशिक्षणाधिकारी, शालेय शिक्षण समित्यांना अंगणवाड्यातील बालकांना पोषण आहार देण्याचे आवाहन केले आहे. 3,2500 अंगणवाड्यापैकी जवळपास 500 अंगणवाड्या सुरू आहेत, तर 2,700 अंगणवाड्यांना कुलूप आहे. या अंगणवाड्यांच्या किल्ल्या सेविकांकडे असून त्या अंगणवाड्या बंदच आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की अंगणवाडी ही शासकीय मालमत्ता असून संबंधित अंगणवाड्यांचा पंचनामा करून पर्यवेक्षकांनी तात्काळ चाव्या ताब्यात घ्यावा. तर मित्रांनो, हा होता अंगणवाडी विषयक एक महत्त्वाचा रिपोर्ट. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.